नागपुरात ऐतिहासिक गणेश शाळेची स्थापना जी आहे ते भोसले वाडा तिथे होत असते। आणि सध्याच्या घडीला जर बघितलं असेल तर पितृदक्ष याच्यामध्ये हा गणराय बसवला जातो, स्थापना केली जातो। आणि ह्या गणपतीचे वैशिष्ट्य जर बघितलं असेल तर 18 हाताचा हा गणपती आहे। 268 वर्षापासून हा गणपतीची जी स्थापना आहे ते मुधोजी भोसले हे स्थापन करत असतात। एकंदरीत बघितलं असेल तर वेगवेगळी आख्याता या गणपतीकडे आहे। नवसाचा राजा म्हणून या गणपतीकडे बघितलं जातं ना। आपल्यासोबत बोलण्यासाठी मुधोजी भोसले आहेत, आपण त्याच्याशी बातचीत करूया। काय सांगाल? एकंदरीत बघितलं असेल तर एक ऐतिहासिक परंपरा या गणरायाला आहे। नवसाच्या राजा म्हणून या गणरायाकडे बघितलं जातं। काय सांगाल एकंदरीत आपण? ही एक ऐतिहासिक परंपरा आहे। 238 वर्ष आता या वर्षी त्याला होत आहे। हे 1787ला खंडोजी महाराज उर्फ चिमणा बापूंनी याची स्थापना केली। विशेष म्हणजे बंगालमध्ये प्रथम रघुजी महाराज ओरिसा, बिहार, बंगाल सर्व आपल्या याच्यामध्ये घेतला होता आणि तिथल्या राजांनी चौथ आणि हे देणं कबूल केलं होतं। रघुजी महाराज नंतर काही काळाने एक बंडाळी तिथं उठली, त्या राजाने हे सर्व बंद करून, आणि त्या राजाचं ब्लॅक मॅजिकवर खूप हे होतं आणि त्यानंतर तो युवा लोकांना बंधुआ बनवायचा आणि महिलांवर अत्याचार करायचा। त्यासाठी पुन्हा तिथले लोक मदत मागायला आले। त्यावेळेस खंडोजी महाराज चिमणा बापू होते आणि त्यावेळेस हिच्या पूर्वीचे गणपती ते स्थापन झाले होते। त्यांनी गणपतीला नवस बोलला की जर मी तिथं विजय पुन्हा ही बंडाळी मानून विजय करून आलो, एक मोठा उत्सव मी करीन। आणि जेव्हा ते वापस आले, कारण त्यावेळेस जायला 3.5-4 महिने लागायचे यायला, आणि युद्धाचा जो वेळ होता, ते जेव्हा वापस आले तर तेव्हा दुसऱ्या वर्षी ते गणपती स्थापन झाले होते। म्हणून त्यांनी पितृपक्षात चतुर्थीला या गणपती स्थापना केली आणि नवस पूर्ण केला। आणि याच्यासमोर त्यावेळेसच्या लोककला आणि त्यावेळेसचे जे नकला वगैरे या कार्यक्रम होते ते साजरे केले, आणि त्यावेळेस पब्लिकसाठी त्या 10 दिवसामध्ये उत्सव पुरा लोकांचा उत्सव हा साजरा केला। आपण बघू शकतो की ऐतिहासिक परंपरा या गणरायाला आहे आणि नवसाच्या राजा म्हणून या गणरायाकडे बघितलं जातो। पितृपक्ष अमावस्यात एकंदरीत गणरायाची जी आहे ती स्थापना केली जात असते। तेजस मुत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।